नमस्कार. आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही आपल्याला एक अतिशय दुःखद बातमी सांगणार आहोत. जाफराबाद तालुक्यातील समाजसेवक, शिक्षणतज्ञ आणि भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते दुर्गेश नवले यांचे 24 जुलै 2025 रोजी रात्री एका भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण जाफराबाद तालुक्यावर शोककळा पसरली आहे. चला जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. 24 जुलै 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास भोकरदनहून माहुराकडे मोटरसायकलने येत असताना कोल्हापूर गावाजवळ दुर्गेश नवले यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांनी रस्त्याने पायी चालणाऱ्या गजानन जाधव यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की गजानन जाधव यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले, तर दुर्गेश नवले यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचे डोके सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आदळले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मात्र दुर्दैवाने फुलंब्रीजवळ पोहोचण्यापूर्वीच दुर्गेश नवले यांचा मृत्यू झाला. गजानन जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुःखद घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जुलै रोजी सकाळी 6:30च्या सुमारास आणखी एक अपघात घडला. एक पिकअप लोडिंग व्हॅन जी बैल वाहतूक करत होती तिने रस्त्याकडेला पडलेल्या दुर्गेश नवले यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यामुळे पिकअप गाडी रस्त्याकडेच्या बराशीमध्ये जाऊन उलटली. गाडीत बैल असल्याने स्थानिकांनी कत्तलीसाठी ने-आण होत असल्याची शंका व्यक्त केली आणि परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. जाफराबाद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक देवा पवार, हेड कॉन्स्टेबल अरुण वाघ, कॉन्स्टेबल विजय जाधव, संदीप गवई आणि चालक राम मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी पंचनामा केला असून बीट जमादार भापकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुर्गेश नवले हे जाफराबाद येथील सिंहगड इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि माहोरा येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय होते. याशिवाय ते एक सक्रिय समाजसेवक आणि भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. तरुणांमध्ये नेतृत्वाची प्रेरणा निर्माण करणाऱ्या दुर्गेश यांच्या कार्यामुळे त्यांचा तालुक्यात मोठा चाहता वर्ग होता. दुर्गेश नवले यांच्या निधनाने संपूर्ण जाफराबाद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 6 महिन्यांचा मुलगा, एक लहान मुलगी, आई, भाऊ, सासू आणि त्यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने समाजसेवा, शिक्षण आणि तरुण नेतृत्वाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दुर्गेश नवले यांच्या निधनाने जाफराबाद तालुक्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून निघणे कठीण आहे. त्यांचे कार्य आणि समर्पण नेहमीच प्रेरणा देत राहील. आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आम्ही आपल्याला नवीन अपडेट्स देत राहू. आधुनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुन्हा भेटू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.